पूर्वी योगेशराव भुले मी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय पिंपरी थुगाव जिल्हा अमरावती तालुका चांदूरबाजार। रुद्राचा अवतार म्हणजे शंभूराजे, जिजाऊंचा संस्कार म्हणजे शंभूराजे, शिवरायांची तळपती तलवार म्हणजे शंभूराजे, सळसळत्या रक्ताचा अंगार म्हणजे शंभूराजे। हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाडी घाम फुटला, मराठ्यांच्या चमकल्या तलवारी मुघल पडती माघारी। अरे माझा शंभूराजा अजूनही 10 वर्ष जगला असताना, अरे माझा शंभूराजा अजूनही 10 वर्ष जगला असताना मुघलांनी कपाडी भगवाटीलाच लावला असता, मुघलांनी कपाडी भगवाटीलाच लावला असता। मित्रांनो, आजकाल असे म्हणतात ना, जिथे मस्तक टेकवावं अशा नमस्काराच्या जागा हल्लीच फार कमी होत चालल्या। पण ज्यांचं नाव ऐकताच हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही अशा माँसाहेब जिजाऊ 33 कोटी देवतांची कोंडावती मंदिरे आहेत, पण यांची पूजा फारच कमी लोक करतात। पण माझ्या राजाचं असं एकही मंदिर नाही, पण माझ्या राजाची पूजा संपूर्ण जग करतं, असे जानते राजे राजेश्वर छत्रपती। ये संभा मर सकता है लेकिन बेईमान नहीं हो सकता, असे म्हणणारे छत्रपती संभाजी महाराज या सर्वांना माझा मानाचा मुजरा। मित्रांनो, संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदरात झाला। सगळीकडे सनई चौघडे वाजू लागले, आसमंतात आनंदाची उधळण झाली, भगवे झेंडे अभिमानाने फडकू लागले, सह्याद्री ताठ मानेने दिल्लीकडे बघू लागली आणि सह्याद्रीच्या कड्या कपारातून एक आवाज गुंजला, माझा राजा जन्मला, माझा शंभूराया जन्मला। अरे कोणी जर चुकत असेल तर त्याला योग्य मार्ग दाखवा, अरे कोणी जर चुकत असेल तर त्याला योग्य मार्ग दाखवा, आणि कोणी जर नळत असेल तर त्याला मराठीची जात दाखवा, त्याला मराठीची जात दाखवा। मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज फक्त शिवबांचे पुत्र नव्हते, छत्रपती संभाजी महाराज फक्त जिजाऊंच्या छत्रछायेखाली वाढलेले पुत्र नव्हते, तर संभाजी महाराज म्हणजे औरंगजेबाच्या 9 लाख सैन्याला सळो करून सोडणारा राजा म्हणजे संभाजी महाराज। तत्कालीन काळामध्ये घोड्याला सर्वात वेगाने पळवणारा, डोळ्याची पापणी लावते घोड्याला एका पायावर पळवणारा राजा म्हणजे संभाजी महाराज। तत्कालीन काळामध्ये बुलेट प्रूफ जॅकेट तयार करणारा राजा म्हणजे संभाजी महाराज। आळंदीपासून पंढरपूरची अश्विनीची वारी करणारा राजा म्हणजे संभाजी महाराज। संभाजी महाराज म्हणजे कोण? स म्हणजे संकटाशी, ब म्हणजे भारतीयांशी, जी म्हणजे जिद्दीने कसं पेटावं, त्यांचं नाव आहे संभाजी। अरे किती सोसावं एखाद्या व्यक्तीनं, वयाच्या 2 वर्षाचे असतानाच आई निघून गेली, बाप निघून गेला, माँसाहेब जिजाऊ निघून गेल्या, डोळे काढले, हात छाटले, पाय कलम केले, पण ना राजा झुकला ना वाकला, जगला स्वाभिमानानंच। का? माझी पोरं जगावीत ही वाघासारखी आणि मरावीत सुद्धा वाघासाठी, हिंदू धर्मामध्ये यासाठी सोसले महाराजांनी। अरे किल्ल्याच्या तटावरून संभाजी महाराजांना नेलं जात होतं, पण किल्ल्याच्या जहारेदाराला माहित नव्हतं की आपला राजा कैद झालाय। अरे गावाच्या वेशीवरून संभाजी महाराजांना नेलं जात होतं, पण गावकऱ्यांना आणि वारकऱ्यांना माहित नव्हतं की आपला राजा कैद झालाय। यावेळेस जर तानाजी, बाजीप्रभू, मुरारबाजी असते तर महाराजांच्या केसाला सुद्धा धक्का लागू दिला नसता, पण मराठ्यांचे दुर्दैव, महाराजांकडे काही ऐस थोडेच सैन्य उरले होते। अरे माती तुळापूरची झाली पावन तुझ्या रक्ताने, अरे माती तुळापूरची झाली पावन तुझ्या रक्ताने, ते साखळ दंड धन्य तुझ्या स्पर्शाने, पाहुणी शौर्य तुझे मृत्यूही नतमस्तक झाले, मराठ्यांच्या मातीसाठी शंभू अमर झाले, धन्यवाद।